म्हणणार का? अगं दे ना वाट म्हणते. बरं झालं अश्विनीने सावरून घेतलं. तसही खीर सरांसाठी नाहीच आहे, तिच्यासाठी. बघितलं का चिकू मॅडम कशा खुश आहेत ते. हो, उत्साह बघ ना तिचा. कोणाला माहिती नाहीये, फक्त आपल्याला माहितीये. त्या डाळी लाज नाहीये हिला जराही. ताती होते यांचं. मग हे काही म्हणा, चिकू घरात असल्यावरती घर भरल्यासारखं वाटतं. चिकू नाही तर मजा नाही. अहो किती समजदारपणे वागते ती आणि आपल्या सगळ्यांनाही शिकवतीये. सतत अक्कल शिकवते असं म्हणायचंय का तुला? आपल्या सगळे इथं असते. शहाणीच आहे ती. आहेच माझी चिकू शहाणी, म्हणून तरी सगळ्यांना आवडते. झाला यांचा इमोशनल ड्रामा सुरू. म्हणा, मला वाटलं होतं आता खिरीवरून तमाशे होतील. अशीच राहा बाई, तुला कोणाचीही नजर लागायला नको. मम्मा, मला कोणाचीच नजर नाही लागणार. विचार का? का? कारण तुम्ही सगळे आहात ना मला प्रोटेक्ट करायला. अगं पण तू थोडीच कायम असणार आहेस. एकदा का तुझं लग्न झालं की आमचं काय होणार आहे देवास ठाऊक. घर ना असं नुसतं खायला उठणार आहे. अजिबात करमणार नाही तुझ्याशिवाय आम्हाला. अहो मुलीचं लग्न झालं तरी मुलगी काय परकी होत नाही. अहो लेक काय, शेवटी परक्याचंच धन आहे ना. ती थोडीच लग्नानंतर सारखी इकडे येईल. नाही येणार म्हणजे? मी जर आले तर तुम्ही मला येऊ देणार नाही का? अगं काय चिकू, जरी मी साजरी केली असेल ना तरी हे घर माझंच आहे आणि तुम्ही सगळे सुद्धा माझेच असणार आहात. आणि हा, त्यामुळे मी तिकडेही आणि इकडेही. हा, दोन्हीकडच्यांचं डोकं खाणार. करेक्ट. आता बोलायला काय ग? आत्ता कशी सतत अवतीभोवती असतेस ना, पण तेव्हा तशी नसशील. मग ना तुम्ही सगळ्यांनी एक काम करा. मी गेल्यानंतर जर माझी तुम्हाला आठवण आली ना तर मी शिकवलेला मसाज करा एकमेकांना. ओके? आणि हा, मी सांगितलेल्या गोष्टी विसरायच्या नाहीत. अजिबात भांडायचं नाही, रुसायचं नाही. मला तुम्ही सगळे असेच आनंदी हवे आहात. ओके बॉस, तू म्हणशील तसं. तुझी आज्ञा कोण म्हणणार बाबा? तुला जसं हवंय ना अगदी तसंच होईल. मोठी हो, आनंदात राहा. यार तुम्ही सगळे किती सेंटी होताय. मी आता निघाले नाहीये. अगं पण कधी ना कधी तर जाशीलच ना. मग आता त्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी ना मनाची. चिकू कसं असतं माहिती, लहानपणी मुलगा आई आई करत असतो. मोठा झाल्यावरती तो बापाचा मित्र होतो. पण मुलगी काय मुलगीच राहते ग. मुलगी आहेस तू माझी. मुलाला समजवणं अवघड जातं. तुला सासरी पाठवतात. मुलीचा आईबाप होणं लई अवघड आहे. माझे आईबाप पण असेच असतील का माझ्या आठवणीत? होय व, राणीचा काही फोन बिन आला का? नाही. का ग? अहो तिच्या घरी काय झालं काय नाही काय बी कळलं नाही आपल्याला. पोरगीनं फोन बी केला नाही. त्याची सासू माझ्या लेकीला 1 मिनिट बी चैन पडू देईना. अगं असेल सगळं नीट. जावई बाप्पा आबा आहेत की तिथं. कशाचं काय? आपल्या मागची तिची काळजी मिटते का? मावशी बुवा,
तुम्ही जेवला नाही ना अजून? अरे हे काय बसतच होतो बघा. हा बेस्ट झालं. तुमच्यासाठी लोणचं आणलंय. गोट्या तू का म्हणू का आला रे? अहो ही काय कामावून आलो, बॅग ठेवली आणि लोणचं घेऊन डायरेक्ट इकडे आलो. जेवा की मावशी, ही घे. अरे तू बी बस की जेवायला. थांब ताट आणते. नाही नाही अगं मी कामावर नाही येतानाच खाऊन आलोय. तुम्ही घ्या, सुरू करा. बाकी आपल्या भावाची काय खबर बात? तू आम्हाला विचारतोस वय? अरे ती काय सांगते का आम्हाला? तुझ्याशीच बोलत असते समजा. आम्हीच विचारलं पाहिजे तुला का राणीचं काय चाललंय म्हणून. हा आपल्या भावाचं ना आपलं असतं बरं का तसं. आपल्याला सगळं माहिती असतं, कोण कुणा बरं काय बोललोय, कोण कुठं चाललंय. मग काय म्हणतो तुझा भावा? खरंच की सांग की र गोट्या, सगळं हाय का तिच्या घरी नीट? अगं मावशे सगळं ठीक आहे. आता तर कडू कारलं बी गोड वागायला लागलंय. कोण? कडू कारलं म्हणजे? म्हणजे ते इंद्र सरांना आपला भाऊ कडू कारलं म्हणतो ना. माझ्या जाव्याला कडू कारलं म्हणतोय? मी नाही, ते आपला भावच म्हणतो. ते जाऊ दे ना, ते महत्वाचं नाही मावशे. पण त्यांचं चांगलं चाललंय हे महत्वाचं आहे ना. आता त्यांची फ्रेंडशिप बी वाढायला लागली. आपला भाऊ एकदम खुश असतोय आता. गोट्या तुझ्याकडून हे ऐकून लई बरं वाटलं बघ. आता अश्विनी आली म्हणून तिने सगळं सावरून घेतलं होतं, नाहीतर काय खरं नव्हतं आपलं. अगं पण तू हाच का बनवलीस खीर? मी थोडी सांगितलं होतं तुला. हे बघ आई जर चिडली असती ना तर काही खरं नव्हतं आपलं आज. हाय का आता? अहो ती खीर काय मी तुमच्यासाठी नव्हती बनवली, अश्विनीसाठीच बनवली होती. तिचं तोंड गोड करायचं होतं मला. आज पाहिलं ना किती खुश होती ती. हो ना. आणि इस खुशी का राज है मेरे प्यारे दादू आणि राणी. थँक्यू 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 सो मच यार. तुम्ही दोघांना खरंच खूप स्वीट आहात. तुम्हाला नाही माहिती यार, तुम्ही दोघांनी माझं केवढं मोठं टेन्शन दूर केलंय. तुम्ही खरंच बेस्ट आहात. आणि फक्त बेस्ट दादू आणि राणी नाही तर बेस्ट कपल आहात. दादू राणी आम्ही दोघं पण ना तुमच्यासारखेच होणार. आणि त्या दिवशी तुम्ही मंदिरात घंटा वाजवली ना तशीच मला आणि मल्हारला पण वाजवायचे. रोमॅन्टिक ना. मला तेच वाटायचं की तुम्ही दोघे आपले आपले किती छान आहात, पण एकमेकांची किती भांडायचं यार. पण आता तुमचं पटतंय ना हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. ही जागा आहे तुझी.